पुणे जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या युवतीच्या पदाधिकारी असलेल्या या महिला आणि त्यांच्यासोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी रुपाली पाटील या एक गंभीर आरोप करतायत आणि हा आरोप आहे राष्ट्रवादी काँग्रेसचेच जिल्हा परिषदेचे जे सदस्य आहेत बारामतीचे त्यांच्यावरती। ताई, काय नक्की प्रकार घडलाय सांगा। गेले 21 वर्ष त्याने मला डिवोर्स पेपर लग्नाच्या अगोदरच त्याचा तुमचं नाव सांगा आणि कोणी तुम्हाला फसवलं ते सांगा। मी तो मंगेश प्रताप जगताप, त्याची अख्खी फॅमिली त्यामध्ये इन्क्लूड आहे। त्याची मेहुणी पोलीस आहे, ती 2 मित्र अमर अशोक जगताप, रणजित तावरे, ह्या सगळ्यांना हा प्रकार माहिती आहे। गेले 3 महिने झालं मी वाट बघते, 3 महिने झालं तो गायब आहे। मी दिसले पळून जातोय 2-2.5 महिने गावातून। आणि वर जर असं म्हणजे हे काही मोगलाई लागली नाही। मला एकच प्रश्न आहे, ह्या जागेवर मुस्लिम मुलगा असता तर तुम्ही हिंदू मुस्लिम करून त्याचं घर जाळलं असतं, मग ह्याला काय करणार? 21 वर्ष कोण? त्यांनी तुम्हाला लग्नाचा हा रिसॉर्ट बुक केलेला आम्ही महाबळेश्वर मध्ये शेरबाग, 29-30 तारीख काढलेली त्यांनीच काढलेली सगळे माझ्याकडे पुरावे आहेत पूर्ण, अख्खी फॅमिली, त्याचा भाऊ। त्यांनी नकार का दिला? नकार नाही, मी लास्टला त्याने 29 तारखेला त्याच्या मित्रापाशी निरोप पाठवलाय की हे डॉक्युमेंट फेक आहे। मग तू 21 वर्ष का दुसऱ्याच्या आयुष्याशी खेळला? तुला पेपर दाखवलं त्या आधीचं लग्न झालं होतं, मात्र त्यांचं झालं होतं आधी यांचं प्रेम प्रकरण होतं, त्यांनी दुसरीकडे लग्न केलं, लग्न केल्यानंतर त्यांनी हिला डिवोर्स घेतोय म्हणून ते डिवोर्सचे पेपर दाखवले। आला मला म्हटला माझ्या आईला कॅन्सर झालाय, माझ्या आईचा कॅन्सर कधीच बरा होणार नाही, बायकोला टच सुद्धा केलं नाही। इथून त्याने सुरुवात केली, मला त्याला मुलं येते काहीच माहित नाहीये, काहीच, सगळं खोटं पासून तुम्ही एकमेकांसोबत हो 2007 पासून 21 वर्ष मला लग्न करून दिलं नाही। मी अख्ख्या फॅमिलीशी भांडण करून मी एक युवतीचं काय पद आहे? राष्ट्रवादी युवती अध्यक्ष बारामती तालुका। आणि ते देखील म्हणजे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत। आता झालेला आहे, आता यांचं ह्यांनी काय आता या ठिकाणी जिल्हा परिषद आहे, प्रतिनिधी नाही पाहिजे आणि ह्याच्यात खूपच खुमखुमी ना राजकारणाची। त्यांनी परत पोटनिवडणुकीला उभं राहावं, त्याला कळेल त्याची लायकी काय। तुमच्या लक्षात येते का की त्यांनी यांचं प्रेम प्रकरण आधीपासून कॉलेज मला कळालं की त्यांनी खोटे पेपर्स दिलं, खोटे लग्न दुसरीकडे करू द्या, खोटे पेपर्स दिले की मी डिवोर्स घेतोय, मी हे करतोय। तो डिवोर्स इथपर्यंत आला आणि आता परवा म्हणजे या इलेक्शनच्या आधी तेव्हा सांगितलं की हे पेपर्स निवडून आल्यानंतर की ते पेपर्स खोटे आहेत, त्याच्यामुळे तो तिला धक्का बसलेला आहे। आणि आत्ता जेव्हा मला फोन आला की बाबा ही डायरेक्ट इथे आलेली आहे, तेव्हा मी पोचलेली आहे, त्याच्यामुळे तिचा तो आता तुम्ही हॉस्पिटलला घेऊन चालले, तिचे कपडे ते भेटलेत काही? नाही ते पण तुम्हाला काय कारवाई अपेक्षित आहे? लोकप्रतिनिधी म्हणून असा माणूस अपेक्षित आहे का सगळ्यांना, एवढंच मला विचारायचं। पुणे जिल्हा परिषदेचा तर आपण पाहिलं रुपाली पाटील या ज्या बारामतीच्या युवती आघाडीच्या अध्यक्ष आहेत, त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललेले आहेत। पुणे जिल्हा परिषदेचं हे आवार आहे आणि इथे हा प्रकार घडला आहे कारण जे निवडून आलेले जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत मंगेश जगताप यांनी आपल्याला फसवलं, लग्न करण्याचं आश्वासन दिलं, मात्र प्रत्यक्षात ते उतरलं नाही आणि त्यामुळे या ज्या युवती आघाडीच्या अध्यक्ष आहेत त्यांनी या ठिकाणी आत्महत्येचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आता त्यांना या ॲम्ब्युलन्समधून हॉस्पिटलमध्ये नेलं जात आहे। कॅमेरामन राजेश बिडकर सह मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे।